नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. 2026 मध्ये नागपंचमी आणि पहिला श्रावणी सोमवार हे दोन्ही योगयोग एका दिवशी म्हणजे 17 ऑगस्ट 2026 रोजी आले आहेत. हा एक अत्यंत दुर्मिळ आणि पवित्र महासंयोग मानला जातो, कारण या दिवशी शिवांसह नागदेवतेची पूजा एका दिवशी करता येणार आहे. सोमवार हा महादेव शंकरांचा वार म्हणून ओळखला जातो. श्रावणी सोमवारचे महत्त्व तर अगदी खास आहेच, पण नागाला शिवशंकरांच्या गळ्याभोवतीचं स्थान असल्याने ती महादेवांची एक ओळखही मानली जाते. तर या दिवशी असे अनेक योगायोग जुळून आल्याने नागपंचमीचे महत्त्व सुद्धा आणखीनच वाढले आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण सोमवार आणि नागपंचमी हे दोन्ही एका दिवशी आल्यामुळे कोणती कामे करावीत, तसेच यंदा नागपंचमीच्या दिवशी तर श्रावणी सोमवार आलेला आहे, मग हा भावाचा उपवास कसा सोडायचा, कधी सोडायचा, जेणेकरून श्रावणी सोमवारचा उपवास पण आपला मोडला नाही पाहिजे, किंवा स्त्रियांनी कोणत्या चुका या करू नयेत. तसेच श्रावण सोमवार असल्यामुळे आरोग्य प्राप्ती, धनधान्य प्राप्ती, पुत्रप्राप्ती, संकट निवारण, सौभाग्य वृद्धीसाठी सोमवारच्या दिवशी काय करावे हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. बघा, श्रावणातील पहिला सण हा नागपंचमी असतो. नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी साजरा केला जातो. बऱ्याच ठिकाणी भावाचा उपवास हा नागपंचमीच्या दिवशी केला जातो, पण बऱ्याच भागामध्ये नागपंचमीच्या आदल्या दिवशी हा भावाचा उपवास धरला जातो आणि तो नागपंचमीच्या दिवशी सोडला जातो. तर बघा, नागपंचमीला नागाच्या पूजेला विशेष असं महत्त्व आहे आणि या दिवशी नागपंचमीला नागाची पूजा केल्याने जीवनातील अनेक समस्या देखील दूर होतात आणि सर्व इच्छा देखील पूर्ण होतात अशी मान्यता आहे. तर नागपंचमीचा सण पहिला श्रावणी सोमवारी येत असून या दिवशी महादेवांसोबतच नागाचे देखील पूजन केले जाणार आहे. तर यंदाची नागपंचमी विशेष खास असणार आहे, कारण बघा, या दिवशी सोमवार पण आहे. जर आपण या दिवशी नागदेवतेसह शिव आणि पार्वतीची विधिवत पूजा केल्यास आपल्याला अनेक पुण्यफळ देखील मिळू शकतात. तर नागपंचमीच्या आदल्या दिवशी स्त्रिया आपल्या भावासाठी उपवास करतात. जर या दिवशी सापाची पूजा केल्याने कुंडलीतील कालसर्प दोष सुद्धा कमी होतो. नागपंचमीचा दिवस कालसर्पदोष आणि पितृदोष निवारण करण्यासाठी अतिशय उत्तम दिवस आहे. बघा, या दिवशी तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा जपही करू शकता, कारण श्रावण सोमवार आहे. त्यासोबतच शिवशंकरांचा रुद्राभिषेक करणे सुद्धा खूप फायद्याचं ठरणार आहे. तर 17 ऑगस्टला पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी असे दोन योग जुळून येत असेल तर यापेक्षा अजून चांगला दिवस कोणता असू शकतो? तर बघा, या दिवशी संपूर्ण दिवसभर उपवास करायचा आहे आणि तो उपवास संध्याकाळी आपल्याला सोडायचा आहे. म्हणजे श्रावण सोमवारचा जो उपवास आपण करणार आहोत तर तो आपल्याला संध्याकाळी सात्विक भोजन करूनच सोडायचा आहे. भगवान शंकरांच्या भक्तीसाठी श्रावण महिना हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि त्यामुळे आपल्याला शक्य होईल तेवढीच नक्कीच भगवान शिवशंकरांची आणि नागदेवतेची देखील या दिवशी सेवा करायला हवी. तर या दिवशी घरातील स्त्रियांनी लवकर सकाळी उठावे, नित्यकर्मे आटपून घ्यावी आणि घराची साफसफाई करावी. शिवलिंगावरती सुद्धा दुधाचा पाण्याचा अभिषेक करून शिवलिंगाची देखील विधिवत अशी पूजा करावी. शिवलिंगावरती एकतरी बेलपत्र व्हायला विसरायचं नाही. बघा, शिवाला पांढरा रंग अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळे शक्यतो तुम्ही शिवलिंगावरती पांढऱ्या रंगाची फुले या दिवशी आवर्जून अर्पण करा. स्वतः तुम्ही पांढऱ्या रंगाचे वस्त्र देखील परिधान करायला विसरू नका. शिवपिंडीची पूजा झाल्यानंतर तुम्हाला शिवलिंगावरती या दिवशी तांदळाची शिवामूठ देखील अर्पण करायचे आहे. उजव्या हातामध्ये तांदूळ घेऊन ते थोडेसे ओले करून मगच तुम्ही शिवलिंगावरती शिवमूठ व्हायचे आहे. तर शिवलिंगावरती शिवमूठ कशी अर्पण करावी याचा देखील डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बनवला आहे. तो आपल्या चॅनलवरती अपलोड देखील केलेला आहे. तुम्ही नक्कीच जाऊन तो चेक करून तो देखील व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर यंदा श्रावण महिन्यामध्ये एकूण 4 सोमवार आलेले आहेत. श्रावणातल्या पहिल्या सोमवारी तुम्ही 16 सोमवार व्रताची सुद्धा सुरुवात करू शकता. श्रावणातली काही व्रते स्वतःसाठी तर काही कुटुंबाशी निगडीत असतात, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की श्रावणातला सोमवारचा उपवास मात्र आवर्जून करावा का, कारण तो आरोग्य प्राप्ती, धनधान्य, पुत्रप्राप्ती, संकट निवारण, सौभाग्य वृद्धीसाठी सोमवारचा उपवास हा श्रावणातला केला जातो. त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही श्रावणातले सोमवारचे उपवास मात्र जरूर करावेत. तर या दिवशी नागपंचमी सुद्धा आहे, त्यामुळे आपल्याला या दिवशी नागदेवतेची सुद्धा पूजा करायची आहे. नागाला दूध वाहून नागदेवतेची अगदी विधिवत पूजा करायची आहे. नागपंचमीची देखील पूजा कशी करायची याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती डिटेलमध्ये अपलोड आहे, तोही जाऊन तुम्ही पाहू शकता. जर तुमच्या इथे कुठे आसपास वारूळ असेल तर तुम्ही त्या वारूळाची जाऊन पूजा करायची आहे.
आणि जर वारूळ नसेल तर मग तुम्ही घरामध्ये तांदळाच्या साह्याने किंवा रांगोळीच्या साह्याने किंवा शेणाच्या साह्याने नागाची मूर्ती वगैरे बनवून रांगोळीने चित्र काढून किंवा कागदावरती चित्र काढून तुम्ही नागपंचमीची पूजाही करू शकता. बघा, असेही म्हटले जाते की नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करणाऱ्या व्यक्तीला साप चावण्याची भीती नसते. तर या दिवशी सापांना दुधाने आंघोळ आणि पूजा करून त्यांना दूध पाजल्यास अक्षय पुण्य प्राप्त होते, अशी देखील मान्यता आहे. कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तेव्हापासून नागपंचमीची प्रथा सुरू झाली. तसेच या दिवशी शेतकरी शेत नांगरत नाहीत. शेतात देखील पीक संरक्षणात सापाला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात. शेतातील उंदरांचा नायनाट करून साप शेतकऱ्यांच्या पिकाचे संरक्षण करत असतो आणि त्यामुळे नागपंचमीला शेतकरीही शेतामध्ये नागाची पूजा करतो. बघा, या दिवशी नववधू माहेरी येतात, जिम्मा फुगड्या खेळतात, झाडाला झोके घेतात आणि या सर्व गोष्टी करून स्त्रिया हा सण आनंदाने साजरा करतात. तर नागपंचमीच्या दिवशी ज्या काही आपल्या दैनंदिन गोष्टी आहेत तर त्या सुद्धा आवर्जून केल्या जात नाहीत. तर त्या म्हणजे नागपंचमीच्या दिवशी काही चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये असे अनेक संकेत नियम पाळले जातात. तर या नियमाचं तुम्ही आवश्यक पालन करा, कारण नियम पूर्वीपासून परंपरेने चालत आलेला आहे आणि त्यामुळे शक्य असल्यास एके दिवशी तरी चिरू नका, कापू नका, चुलीवरती तवा ठेवू नका, काही तळू नका. मात्र या दिवशी उकडीची पुरणाचे दिंड केले जातात आणि त्याचाच नैवेद्य नागदेवतेला दाखवला जातो. म्हणजेच नागदेवतेची पूजा झाल्यानंतर त्याला दूध, साखर आणि उकडीची पुरणाचे दिंड करून नैवेद्य दाखवायचा असतो. तर या दिवशी सर्व स्त्रिया अगदी छान छान अलंकार घालून नवीन वस्त्र नेसून नागदेवतेची पूजा करतात आणि हा सण अगदी आनंदाने साजरा करतात. आता तुमचा प्रश्न असा देखील असेल की नागपंचमीचा उपवास व श्रावणी सोमवारचा उपवास हे दोन्ही उपवास एकत्र आल्याने हे उपवास आपण कधी सोडावे? तर बघा, मी सुरुवातीला देखील सांगितलं आहे, तरी पण सांगते की तुमच्या घरातील जी मंडळी पूर्वीपासून दोन उपवास एकत्र आल्यानंतर ज्या पद्धतीने सोडतात त्या पद्धतीने तुम्ही उपवास करा व उपवास सोडावा. पण नियमानुसार सांगायचं झालं तर श्रावणी सोमवारची जी काही पूजा असते तर ती पूजा करून घ्यावी आणि नागपंचमीच्या दिवशी ज्यांचा भावाचा उपवास आहे त्याने देखील नागाची पूजा ही करून घ्यावी. त्यानंतर तुमच्याकडे नागपंचमीचा जो उपवास आहे तो दुपारी सोडण्याची पद्धत असेल तर तुम्ही दुपारी उपवास सोडायचा नाही, कारण आपला पहिला श्रावणी सोमवारचा उपवास आहे आणि तो आपण संध्याकाळी सोडतो. त्यामुळे तुम्ही संध्याकाळीच उपवास नेहमीप्रमाणे सोडायचा आहे, कारण नागपंचमीचा उपवास हा नागदेवतेची पूजा झाली की काही ठिकाणी लगेच सोडला जातो. पण यावेळी दोन्ही उपवास एकत्र आल्याने आपण हे उपवास रात्री सोडायचे आहेत, ही गोष्ट मात्र लक्षात ठेवावी. तर अशा प्रकारे आपल्याला एका दिवशी दोन्ही देवतांची म्हणजे श्रावण सोमवार आहे म्हणून भगवान शिवशंकरांची आणि नागपंचमी आहे म्हणून नागदेवता, अशा दोन्ही देवतांची सेवा करण्याचा आनंद मिळणार आहे. त्यामुळे या दिवशी तुम्ही भगवान शिवशंकरांची तर आवश्यक पूजा कराच, त्याचबरोबर नागदेवतेची पूजा करून नागदेवतेचा मंत्र म्हणा आणि छान पद्धतीने नागपंचमीचा सण हा साजरा करा. तर आजचा व्हिडिओ इथे संपवते. कसा वाटला तुम्हाला? आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.